गुड मॉर्निंग. आज होता रविवार म्हणून आम्ही 8 वाजेपर्यंत झोपलो. मग उठल्यानंतर आंघोळ ते करून स्वयंपाक करून घेतला. ती आवरून मग माझं घरातलं काम आवरायला घेतले. घरामध्ये एवढा राडा झाला होता की सगळे कपड्याची ते घडी व्यवस्थित आतरून पांघरून नीटनेटकं ठेवून मग छोटे मोठे सगळे कपड्याच्या घड्या घालून बाजूला ठेवून दिले. दादूच्या पप्पाचे, दादूच्या मामाचे कपडे खूप होते म्हणून ते सर्व एकत्र करून चांगलं व्यवस्थित ठेवून दिले. माझेही कपडे खूप पडले होते म्हणून एका गठुड्यामध्ये बांधून ठेवून दिले. कारण पुण्याला येताना आम्ही काहीच घेऊन आलेलो नाही, माळणी ना कपाट ना रॅक, कारण सगळं गावाकडे आहे. आम्ही फक्त इथं 4 भांडे आणलो होतो करून खायला. सगळीकडून कानाकोपऱ्यातून झाडू मारून घेऊन मी पुन्हा फरशी पुसून घेतली. पुन्हा भांडे घासून पुन्हा कपडे धुवायला घेतले. कपडे सुकवायला टेरेसवरच गेले. टेरेस छोटंच आहे पण खूप थंड हवा लागते. पावसाळ्यामध्ये पाऊस पण लागत नाही, हिवाळ्यामध्ये थंडी पण वाजत नाही आणि गरमीमध्ये गरम पण होत नाही. असंच टेरेस आहे, खूप सुंदर आहे. आम्ही उन्हाळ्यामध्ये वरती जाऊन आम्ही इकडं चाळीमध्ये राहतो म्हणून आम्हाला पाणी भरून ठेवावं लागत होतं. मग मी कपडे इकडे सुकवून झाल्यास मी पाणी भरून घेतले पे आणि वापरायला. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर करा आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.